मला देवेंद्र फडणवीसला एवढंच सांगायचं आहे की शेतकऱ्याच्या काहीतरी पहा. तर शेतकऱ्याला एक तर सांगा, तुम्ही डायरेक्ट फाशी घ्या. आता तर शेतकऱ्याजवळ काहीच नाही राहिलं, तो डायरेक्ट मरायला झालेला आहे. आज तर काय त्याच्या वावरायनं नुसतं पाणीच पाणी झालं आहे. जालना जिल्हा, जालना तालुका, शेवली सर्कलमध्ये मरणाचं पूरग्रस्तीचं वातावरण तयार झालं आहे. ते शेतकऱ्याला काही दिलासा द्यासाठी कायसाठी काहीच नाही. फक्त आम्ही आश्वासन देतो, तुमचे कर्जमाफी करू, तुमचं आहे ना. अरे तो सरकार काय भिकारचोर सरकार केलं तुम्ही तयार. अरे हे करून ते करून नका करू ना, काहीतरी पहा ना शेतकऱ्याकडे थोडाफार. अरे फडणवीस फेडणार कुठे आहे तू, मला एवढं सांग फक्त. फेडणं होणार एकदा वस्तू कुठं काही. अरे देणार आहे गरीब गरिबांना. अरे ते हवे करणं चालली कोट्यवधीचे हवे, मेट्रो ट्रेन, काही गरज आहे त्याची सध्याच्या घडीला शेतकरी जगला तर देश जगन. देश जगणार आहे का ते मेट्रोवर चालणार आहे सगळं, काही खाणार ते मेट्रोवर. काही भिकार चोटवानी करायला लागली तुम्ही नुसती निवडून. अरे ऐका तुम्ही, काहीतरी करा सरकारसाठी. सरकार नुसतं भावाला मालाला भाव देऊ काय, 10 वर्षापासून मालाला भाव आहे का काय. जे ती जाग्यावर आहे तुमचं. काय केलं तुम्ही? 4,000 4,500 सोयाबीन विकत होती, 6,000 विकत होती, 4,500 आणून ठेवली. कापूस शिकत होता 12-13,000 रुपये, ती आणून ठेवला 7,000 रुपयावर. 10,000 रुपयावर गेला कापूस काही 13 गेला, तर या 10-7,000 रुपयावर आणून ठेवला. त्याच्यापेक्षा कमी होतो काही दिवसात. आता ते यंदा शेतकऱ्याला काय गांजे ऐकायचा का आता? हां, तो बी लावायला पाणी नाही, वावरात पाणी नसतं डबडब. तुम्ही आता डायरेक्ट एकच सांगा शेतकऱ्या हो, फाशी घ्या म्हणा, नाही तर तुम्ही डायरेक्ट वावर विकून टाका म्हणा आम्हाला. असं तरी सांगा मग शेतकऱ्याला तुम्ही. तुमच्याजवळ पैसा आहे फडणवीस साहेब मरणाचा, तुम्ही काय कमी पैशावाले का? फडणवीसला काही समजा सध्याची घडीला. जोमात आहे नुसत्या पदाच्या, त्याला पद पाहिजे फक्त, बाकी काही नाही पाहिजे. फडणवीस काहीतरी करा तुम्ही. तुम्ही देता याच्या मागे पिल्लू लावून आणि त्याच्या मागे ते पिल्लू लावू नका कोणा मागं. फक्त शेतकऱ्याचं भलं पहा. आता गिरक्षणचा विषय लांब ठेवा. आता सध्याच्या घडीला तुम्ही नुसतं आरक्षणाच्या पोळ्या बाजू राहील तुमच्या. आरक्षणचा विषय लांब ठेवा आता. फक्त आता शेतकऱ्याकडे पहा, मग बाकी आरक्षण आपण पाहू. शेतकरी जगले तर आरक्षण जगू द्या शेतकऱ्याला दर्शक, मग आरक्षणाचा विषय करू. नाही तर तुम्ही याच दोरीला याला फाशी घ्यायची येडी नावा शेतकऱ्याला. ही दोरी आहे पडलेली, तर झाडं आहे मोठाले. आता इकडं आहे झाडं, याला सांगा फाशी घ्यायचे असले त्याला फाशी घेऊ आम्ही. तसं काही नाही तुमचं म्हणणं, तसं बी करू. करायचं असलं त्याला काय लागतं.